शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी अखेरकार आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण सुरू झाले आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी मान्यता दिली होती आणि त्यानुसार गेले 5 ते 6 दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती। मात्र तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता। त्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडले होते। शेतकऱ्यांना भरपाईची आणि पीक विम्याची अत्यंत गरज होती। त्यामुळे आमच्या बँकेच्या खात्यावर पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होऊ शकलेला नव्हता। मात्र आता तांत्रिक अडचण दूर करण्यामध्ये आली असून आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका। येत्या 2 ते 3 तासांमध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी प्रमाणे सकाळपासूनच रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही शेतकऱ्यांना हेक्टरी 18,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 27,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना 36,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे आता दिवाळी आधीच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेतकरी मित्रांनो, फक्त एकाच योजनांचे नव्हे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। यामध्ये आता पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा देखील हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुमचा वेळ न वाया घालवता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती या 5 ते 6 दिवसांमध्ये म्हणजेच की मागील 5 ते 6 दिवसांमध्ये 1 रुपया सुद्धा जर जमा झाला नाही आणि तुम्ही देखील पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक पाहत चला, राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आता मोठं म्हणजेच की तब्बल 31,000 कोटींचा पॅकेज जाहीर करण्यामध्ये आला असून ही जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे। मात्र प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर अद्याप देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्यातच अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकले नव्हते। मात्र आज सकाळपासूनच सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले असून आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो, आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता काल बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैशांचे वितरण सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारने असं सांगितलं आहे की राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही रक्कम जमा होणार असल्याची माहिती देखील सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता एकही शेतकरी असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता पैसे वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून तब्बल 31,000 कोटींचा पॅकेज हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार आहेत आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा देखील हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला।
तर शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक पाहत चला. सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये आता पहिला जिल्हा अकोला पाहायला मिळत आहे. जर तुम्ही अकोला जिल्ह्यातून असाल तर येत्या 2 ते 3 तासांमध्ये 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. अकोला जिल्ह्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 91 कोटी 12 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असून आता अकोला जिल्ह्यातील 1,20,466 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. त्यानंतरचा जिल्हा जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा या ठिकाणी अकोला आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता बुलढाणा जिल्हा पाहायला मिळत आहे. जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल, कारण की अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेरकार आता बुलढाणा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने तब्बल 289 कोटी 27 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून आता बुलढाणा जिल्ह्यातील 4,04,908 शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा होणार असल्यामुळे आता बुलढाणा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता वाशिम जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे. आता वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून वाशिम जिल्ह्यातील 40,545 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 34 कोटी 64 लाख रुपयांचा निधी हा जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता वाशिम जिल्ह्यातील 40,545 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी जालना देखील जिल्हा पाहायला मिळत आहे. आता जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने या ठिकाणी आता निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून आज सकाळपासूनच जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण सुरू झाले आहे. डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळत आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली. आता हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने 64 कोटी 61 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून हिंगोली जिल्ह्यातील 1,05,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. मात्र शेतकरी मित्रांनो, आता नुकसान भरपाई त्याचबरोबर पीक विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये येत आहे. आता बघा, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की पीक विमा आणि नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आश्वासन देण्यामध्ये आले असून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत या ठिकाणी जमा होणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी आता पैशांचे वितरण सुरू झाले असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील आता अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या सोबत आता पीएम किसान योजनेचा देखील हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच की आता पीक विमा आणि नुकसान भरपाई सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे. आता नेमका पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.
तर शेतकरी मित्रांनो, आता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वाटप करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने जाहीर केला असून आता पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याचे 2000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 21 हप्ता हा जाहीर केला असून देशातील 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21 हप्ता हा पूर्णपणे जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील हप्ता हा जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही असं म्हणत असाल की याबाबत आता पीएम किसान योजनेचा 21 हप्ता लवकर का मिळणार, तर बघा, आता केंद्र सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आणि ज्या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा जो 21 हप्ता आहे तो लवकर देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला असून आता देशातील 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21 हप्त्याचे 2000 रुपये जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21 हप्ता म्हणजेच की 21 हप्त्याचे 2000 रुपये हे लवकर जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता नेमका हप्ता कधी मिळणार, तर बघा शेतकरी मित्रांनो, समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वीच हप्ता जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। म्हणजेच की त्या 5 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा होणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्यासोबत राज्य सरकारचा देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती असल्यामुळे आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता पीएम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, मात्र जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या, अशा पद्धतीची ही देखील अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली होती। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा आणि नुकसान भरपाईचा जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले 5 ते 6 दिवस झाले या ठिकाणी पैशांचे वितरण सुरू असल्यामुळे आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। काल काय शेतकऱ्यांच्या खात्यावरती, आज काय शेतकऱ्यांच्या खात्यावरती, उद्या काय शेतकऱ्यांच्या खात्यावरती, अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असून आता दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी वितरित होत आहे। टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही। शेतकरी मित्रांनो, आपण आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे अशा काही जिल्ह्यांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे आणि अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो येत्या 1 ते 2 तासामध्ये येणार आहे। तो जर तुम्हाला बघायचा असेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तांत्रिक अडचणीमुळे बरेच शेतकरी वंचित राहिले होते, मात्र आता वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पैशांचे वितरण सुरू झाले आहे। आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर दिवाळीपूर्वी म्हणजेच की दिवाळीपर्यंत जर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जर जमा झाला नाही तर त्या ठिकाणी तुम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा, जेणेकरून तुमच्या त्या ठिकाणी समस्याचे निवारण होईल। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर अद्याप देखील जर तुमच्या खात्यावरती येत्या 5 ते 7 दिवसांमध्ये 1 रुपया सुद्धा जर जमा झाला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता। अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।